हॅलो. हॅलो. काय करतोय माझा नवरदेव? अगं बाई, आज एवढ्या प्रेमाने. का प्रेम नाही करायचं का? प्रेम तर करायचंच, पण आज अचानक एवढं काय झालं की एवढ्या प्रेमाने तू माझ्याशी बोलायला लागलीस? माझा तुमच्यावर जीव आहे म्हणून मी एवढ्या प्रेमाने बोलते. हो का? आज अचानक कसा काय एवढा जीव लागला ग? तुम्हाला नीट बोलायचंय का नाही? का ठेवू मी फोन? नको नको राजा, मी बोलतोय ग. बरं काय म्हणतेस, बोल. अहो ऐका ना, मी काय म्हणते, हा. मी मला एक प्रॉमिस केलं होतं, विसरला का? काय ग प्रॉमिस केलं तर? आठवा बरं. यार मला खरंच नाही आठवते. बरं नाही आठवते ना, राहू द्या, ठेवते मी फोन. ए थांब 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 आठवलं समजलं मला. तुझा फोन खराब झालाय ना? हा मग अच्छा, मग तुला आता कसला फोन हवाय? मला कसला पण फोन द्या, साधा सुद्धा, पण हा नकोय मला फोन. का ग? काय करू ह्या मोबाईलचं, वैताग आलाय मला. धरणीत मेसेज करता येत नाही, कॉल करता येत नाहीये. असं का? माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे चांगले फोन आहेत, माझ्याकडेच नाहीये. हो का? मग तुला कुठला फोन पाहिजे राजा? मला कुठलाही द्या, तुम्हाला आवडेल तो, फक्त मला फोन द्या. असं तर मी तुला एक काम करू का मग? हा मी तुला आयफोन 16 प्रो मॅक्स देऊ का घेऊन? काय एवढा महाग? कुठून आणलं रे तुम्ही एवढा महाग फोन? अगं तू बजेटचं कशाला टेन्शन घेते? मी बजेटचं माझं मी बघतो ना. जर मला माझ्या बजेटमध्ये मोबाईल भेटत असेल तर मी घेऊन तुला दिला तर चालेल का? हा चालतंय, मग काही प्रॉब्लेम नाहीये. तरी पण तुम्ही कुठून आणणार एवढा महाग फोन? अगं द प्रीमियम डील्स नावाचं आहे ना एक पेज आहे, तर त्याच्यावरती आहे ना आपल्याला लय स्वस्त दरामध्ये आयफोन्स भेटतात. मी तिथूनच घेऊन तुला गिफ्ट करणार आहे, ते पण फक्त 25,000 रुपयामध्ये. पण यार काय तू, मी तुला सरप्राईज करणार होतो ना, मग तू असं सरप्राईजचं सगळं वाट लावतेस. अच्छा, म्हणजे तुम्ही हे आधीच ठरवलेलं? हो. आई शपथ, खरं एवढं प्रेम करता तुम्ही माझ्यावरती, एवढ्या माझ्या आवडी निवडी जपता. मग तुझ्या नको जपू तर कुणाच्या जपू ग राजा? बरं ठीक आहे चालेल. तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या बायकोला किंवा आवडत्या व्यक्तीला आयफोन किंवा इतर कोणतेही मोबाईल घ्यायचे असतील तर मी तुम्हाला कमेंट मध्ये आणि खाली कॅप्शन मध्ये त्या पेजचं नाव सांगत आहे, त्यांना टॅग करत आहे. तर तुम्ही एकदा जाऊन नक्की पहा आणि नक्की तुमच्या पण आवडत्या व्यक्तीला आवडीचं गिफ्ट द्या. धन्यवाद.